स्टडी टूरला चाललेलो आहे. सकाळचे 6 वाजलेत. कॉलेजच्या थ्रू स्टडी टूरला चाललो आहे. बाय. आमचे गोविंदा आणि वृंदा. बाय. सकाळचे 6 स्टडी टूर वाहिल्यानगर. ऐक की इकडे बोला सर. मी काय म्हणतो, आपल्या स्मार्ट कॅज्युअल घालायचे होते, फॉर्मल नाही. मी मेसेजच नाही बघितलं. आता ते मेसेज थोडस लावायचं ना आपलं. अरे मी झोपेत होतो बाई. अजून पण हा, मग काय जाऊ दे आता काय. 4 कपडे असे पडले बेडवर. चालायचं. आमचा ऋषी कसा आलाय बघ, एकदम जेन्सी. तू बोल, मी चेंज करून येतो लगेच. आता वेळ नाहीये. अरे कसला वेळ आपलंच. चांगलीच होत. तू काय म्हणतोय रे भावन्या? त्याला तर अँगल खाली घ्यायला लागतं. तुझ्यासाठी बघ कसं घेतोय बघ. हे बघ हे बघ. खाली घे अँगल खाली घे. सारे पागल हो गया है क्या? इसने बड़ी सुपारी ले रखी पुलिस के बड़े दूर आके मार रहे हैं. एक शारदा कैसे अख्खी तुमची एक बंगलो दिखत नाही आया. आमच्यात पण भाऊ लोक आहे. आम्ही आता जस्ट हिवरे बाजारला पोहोचलेलो आहे. तुम्ही आता आत गेलते का? तुम्ही इथेच राहिलाय का? कुठून आले तुम्ही? हा, अहो व्लॉग युट्यूबला टाकायचंय म्हणून म्हणतोय. लाजायचं नाही आपलं. शर्मा गए लोक. ही एंट्री आहे मस्तपैकी. आमच्या विश्वकर्मा युनिव्हर्सिटी कॉलेजची स्टडी टूर आहे आणि आम्ही आत्ता आलेलो आहे ग्रामपंचायत हिवरे बाजार. हे जे की एक मॉडेल विलेज आहे, तिथे आम्ही आलो आहे. आणि हे एक असं विलेज आहे जिथे सगळे फार्मर्स जे आहेत ते मिलेनियर. बिग फॅन सर. बिग फॅन. कुठून आले सर? आम्ही पुणे. अच्छा. तुम्ही? कसं वाटतं आमचं गाव? तुमचं गाव खूप छान आहे. धन्यवाद. पण मला असं वाटलं तुमचं गाव आफ्रिका वगैरे असं. नाही नाही हेच आहे का? नाही, हेच आहे. जय महाराष्ट्र का? जय महाराष्ट्र सर. ओके ओके. Yo bro, let's go inside. अरे इट्स ओके, इट विल टेक ओनली 1 minute टू रिमूव्ह शूज. कम जॉइन अस. एक जण पण सुटला नाही पाहिजे सर, त्यामुळे थांबलोय मी. हे आमचे सर आहेत राधाकृष्ण बटुळे सर. आमचे खूप चांगले, म्हणजे गाईड पण करतात सगळ्या गोष्टीत कॉलेजमध्ये आणि सगळ्या पोरांना समजून पण घेतात. आणि सर ह्या सरांना तुम्ही इंट्रोड्यूस करा. हॅलो, जाधव सर आमचे इंजिनिअरिंगचे फॅकल्टी आहेत AI डिपार्टमेंटचे. आता आपण कुठे आलो ते पण सांगा. हिवरे बाजार गावात आलेलो आहोत. आपण मुलांना सस्टेनेबिलिटी आणि फार्मिंग किंवा ॲग्रिकल्चरमध्ये न्यू डेव्हलपमेंट AI कसं ॲप्लाय करता येईल ॲग्रिकल्चर एरिया, याच्यासाठी आपण मार्गदर्शन आणि गायडन्स घेण्यासाठी आलेलो आहोत. इथं आपण पोपटराव पवार जे गावचे सरपंच आहेत, ज्यांना भारत सरकारने अवॉर्ड दिलेला आहे, त्यांना आपण भेटणार आहोत थोड्याच वेळात. थँक्यू. हे सगळे हिवरे बाजार या गावाला भेटलेले अवॉर्ड्स आहेत. तुम्ही बघू शकता एवढे अवॉर्ड्स भेटलेत त्यांना. मेरा नाम पोपटराव पवार. मैं यहाँ पिछले 35 साल से पंचायत का सरपंच. विश्वकर्मा दुनिया के पहले इंजीनियर और आर्किटेक्ट, उन्होंने सब डिजाइन किया है, लेकिन उनका अंतरूनी भाव समाज और नेशन के साथ कनेक्ट था. आज हमारा भाव कमी हुआ. सही है. हमारे देश के सबसे प्रामाणिक कॉन्ट्रैक्टर कौन थे पता है आपको?
महात्मा ज्योतिराव फुले जी। जब खड़गवासला डैम बन रहा था ना, तो उसका मटेरियल सप्लाई का कॉन्ट्रैक्ट महात्मा ज्योतिराव फुले जी का था। जो वो बिलिंग हुआ, उस वक्त के अंग्रेज ऑफिसर ने कहा आपने तो 70% अमाउंट में कैसा किया, क्या गलत तो काम नहीं किया? तो उन्होंने कहा मैं नेशन बिल्डिंग करने वाला कॉन्ट्रैक्टर हूँ, इस डैम में पानी स्टोर होगा, वो किसानों के फसल के काम आएगा, उनके जीवन में आर्थिक और सामाजिक परिवर्तन आ जाएगा। हिवरे बाजार एक जो अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट में है, ये ड्राउट प्रॉब्लम विलेज, या हर 5 साल में 2 साल ड्राउट सिचुएशन है। अब एक ड्राउट प्रॉब्लम विलेज देखने के लिए आप यहाँ, तो यहाँ अलग से कुछ नहीं किया, लीडरशिप पंचायत की जन भागीदारी ग्राम सभा से सेंट्रल और स्टेट गवर्नमेंट की स्कीम को ही जोड़ के हमने यहाँ बेसिक वर्क है सॉइल और वाटर कंजर्वेशन। इतना सारा डेवलपमेंट का प्रोग्राम करने के बाद भी घर की ओर माइग्रेट क्यों हो? जो सेकंड लास्ट एपिसोड है सत्यमेव जयते का, वो वाटर मैनेजमेंट का हमारे गांव के ऊपर के 2016 में उस वक्त के मुख्यमंत्री आज भी है देवेंद्र फडणवीस साहब, जिन्होंने VSTF विलेज सोशल ट्रांसफॉर्मेशन मिशन चलवाया, जिसमें वो खुद प्रेसिडेंट है ट्रस्ट। उसमें अमिताभ बच्चन जी वो ऊपर एक फोटो है, आनंद महिंद्रा जी है, रतन टाटा जी है, बगल में बैठने का मौका मुझे मिला है। ये 11 लोगों का ट्रस्ट है, वो ट्रस्ट का मैं भी एक मेंबर, और जितने CM फेलोशिप में सिलेक्ट हुए उनका ट्रेनिंग इसी गांव में किया है। इंटीग्रेटेड अप्रोच से होलिस्टिक अप्रोच रखे टोटल विलेज ट्रांसफॉर्मेशन कैसा करना है। तो यहाँ एफॉरेस्टेशन है, सॉइल कंजर्वेशन है, वाटर कंजर्वेशन है, हेल्थ, एजुकेशन, सभी एंगल से प्रयास किया। आज सामाजिक और आर्थिक विषमता की दरी कहाँ कम हो गई, या जाति से लेके कुछ नहीं, या नीड बेस्ड प्लानिंग है, कास्ट बेस्ड नहीं है। तो मुझे लगता है आपके हाथों में ये सब कुछ है। उसके बाद ग्राउंड वाटर मैनेजमेंट, ट्यूबवेल को बैन कर दिया, फैमिली प्लानिंग, लोकल लिकर प्रिपरेशन, ड्रिंकिंग बैन। हडपसरचे आमदार आहेत ना योगेश? हा, हातचा माझ चांगले मित्र आहेत. आता विधान परिषदेत हो, माहिती आहे मला. तुमच्याबद्दल सांगत होते बाबा. म्हणजे सांगून आम्ही पण येतो पटकी. मी याचा आता ब्लॉग पण बनवतो युट्यूबला टाकायसाठी, म्हणजे जास्त लोकांना पीछे से लेनी, थोड़ा पीछे होके सबको ले. A few moments later. ए भाई माहिती बस ड्रायव्हर पण नाहीये, फोन उचलत नाहीये. खरं का? स्विच ऑफ गेले भाई. बस काय बोगी बोल रहा कुछ भी. आई शपथ. सर किधर है? सर किधर है? अच्छा इसलिए भागा क्या वो? बस ही नाही मिळली भाई. काय माहिती, सर म्हणतात इथं राहण्याची सोय करा, मी राहतो इथं. अरे पार्किंग समोर मशीन जोडायला पहा, या मशीनद्वारे दूध काढता येतं ना. मशीन जोडून दिल्या की मग त्याच्यात तर लगेच आपण कसं सायकल हवा मिळतो, तशी हवा आहे ती तसे चालू होतं. दार कशी काढायची विचारतोय तो. आता हे मशीन आहे सर, आता भरपूर दिस इज मिल्क पंपिंग मशीन. You put it there and then due to this machine it sucks the milk out. Yeah, that's how it's done. And if machine is not available, then we do by hands. Okay. Yeah, one by one, zup. भाई मजा आया. अरे आता दार काढून दाखवायचा का म्हणजे? Not now. There's a timing. Not today. Tomorrow night. उद्या रात्री. Small. Yeah. She's a baby. It's a baby, smallest. Cute. This is buffalo. She's calf. Cute baby cow. Buffalo. हाँ, आपने है ना. आणि मग एका दिवसामध्ये किती लिटर दूध साधारण 5,500 पर्यंत. या गोठ्यात नाही पूर्ण 5,500 लिटर हिवरे बाजार मधनं कलेक्ट कलेक्शन. बरं. आणि मग हे जातं कुठं दूध? नाही डेअरी, हा नाही डेअरी. कन्हैया डेअरी. ती कुठे आहे ती? इथं पारनेर तालुक्यामध्ये. पारनेर. हा. मग हे पण बनलं जातं. बाय.
रमजान पहिले केले आता काय काम राहिलेच नाही श्रमदानात. आता तुम्ही शेतीच शेतीत आणि मुलं वगैरे मुलगा शेतीत करतोय. होय का? हा खूप चांगला आहे गाईचा. अरे वा. मग हे गोठं तुमचंच आहे का? भावाचा आहे. वरल्या भावाचा आहे. ठीक आहे. ते आता ते पलीकडे ते राहते मी सुनीकडे राहते. माझे आजोबा पण वारकरी शेतकरी होते हा चांगले. हा 60 एकर शेती आमच्या गावात. अरे वा. हा खूप गावाला उत्पन्न वाढ सुखी झाले लोक. चांगलं झालं एक प्रकारे. आता सगळ्यांनी गावांनी असं केलं चांगलं तर अजून हो हा महाराष्ट्राचं पण चांगलं होईल. A few moments later. अरे राजनारायण ऋषि इधर. राजू ऋषि कम हियर. अब तुमको मालूम है हम सुबह 5:30 बजे पहुंचे. 9:30 बज गए. 16 घंटों का सफर था अपना. लेकिन आज तो बहुत मजा आया. धमाल किया लोगों ने. बहुत धमाल किया. बच्चों ने वॉइस प्लेड वेल अँड आम्ही डान्स ऐकला आम्ही. टिकेट ट्रान्स ऐकला. सकाळी 5:30 ला निघालो, 9:30 ला पोहोचलो आणि 16 तासाचा सफर. सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. हा ह्याच्या चेहऱ्यावर 24 वाजले. क्या समजा 24 वाजले. आणि आम्ही फुल गाडीत एकदम दंगामस्ती नाही म्हणता यायचं पण एन्जॉय करून आलो. ऋषी, राजनारायण आणि यशमित सगळे आम्ही नाचलो वगैरे. चांगलं झालं. आता हा मिनी ब्लॉग तुम्ही बघा. जर मी पोस्ट करणार असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पण सबस्क्राईब करा, फॉलो करा. ऋद्धिमान बॉयज कुछ तो बोलने जा रहा हरियाणा में. भाई विराज से लेकर का भाई लोग चैनल फॉलो कर लो, लाइक कर दो सारे. हरियाणी और भाई शेयर मार दो सारे भाई. हरियाणा तक पहुंचा दो पूरे, मतलब 28 के 28 सारे में भिजवा दो भाई. 28 क्या है स्टेट्स और 9 यूनियन टेरिटरी और नैब सिंह सैनी की जय हो. जय हो भाई. जय हो.